Good morning to all. Today we are going to deliver a lecture on topic number 2, and the name of topic will be determinant. Topic number 2, determinant. तर आता हा डिटर्मिनंट तुम्हाला ऑलरेडी 10th स्टँडर्डला थोडाफार ज्यांचं सेमी इंग्लिश असेल, मराठी मीडियम असेल त्यांच्यासाठी ऑलरेडी 2/2 चं डिटर्मिनंट माहिती आहे सगळ्यांना. आता डिटर्मिनंटमध्ये जेव्हा आपण डिटर्मिनंट स्टडी करायला जाणार त्यावेळेस एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे. त्यातल्या या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. दीज लाईन्स आर कॉल्ड एज हॉरिझॉन्टल. ओके. आणि या व्हर्टिकल लाईन्स आहेत. Okay, horizontal lines and these are called as vertical lines. These horizontal lines are called as rows, while these vertical lines are called as columns. काय सांगा? horizontal lines ला काय म्हणायचंय? rows. vertical lines ला म्हणायचंय columns. vertical उभे असणारे lines, horizontal आडव्या. लक्षात येतं? हॉरिझॉन्टल लाईन्स आर रोज, वर्टिकल लाईन्स आर कॉल्ड एज कॉलम्स. पहिली रो आहे म्हणून सपोज याला आपण रो नंबर 1 म्हणूया, R1. हा दुसरा हॉरिझॉन्टल लाईन आहे, रो नंबर 2, R2. तिसरा लाईन आहे रो नंबर 3, रो नंबर 4, सिमिलरली अँड सो ऑन. इथं सुद्धा हा पहिला कॉलम आहे, कॉलम साठी C घेतला, C1. हा दुसरा कॉलम आहे C2, तिसरा कॉलम C3, चौथा कॉलम C4, लाईकवाईज C5, C6, C7 असं तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन्स रोज म्हणायचे, व्हर्टिकल लाईन्सला कॉलम्स म्हणायचे. ठीक आहे. आता त्यातल्या त्यात महत्त्वाचा टर्म आहे आता आपल्याला डिटर्मिनंट कशाला म्हणायचंय. सो विच टर्म इज कॉल्ड एज डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट मधला पहिला पॉइंट नोटेशन करा, फर्स्ट पॉइंट. सो विल राइट द फर्स्ट पॉइंट एज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. आता हा जो 2 मल्टिप्लाय बाय 2 याला रीड काय केलंय मी 2/2. ओके. बघा, इट इज सिंपल अरेंजमेंट ऑफ नंबर्स और एलिमेंट्स. अरेंजमेंट ऑफ एलिमेंट. सपोज करा ते एलिमेंट्स आपले A1, B1, A2, B2. Arrangement of elements A1, B1, A2, B2 in 2 rows and 2 columns. 2 rows and 2 columns in 2 vertical bars. 2 vertical bars is called determinant of order 2. Determinant of order 2/2. So this is simple definition of determinant of order 2/2. काय definition बघा, it is systematic arrangement. It is arrangement. आता ही arrangement किती एलिमेंटची आहेत बघा, 1 2 3 4. किती एलिमेंट्स आहेत? 4. A1, B1, A2, B2. 4 एलिमेंटची अरेंजमेंट केली. कशा प्रकारे केली आहे? 2 रो मध्ये, 2 कॉलम मध्ये, आणि ते कशाच्या बिटवीन केली आहे? 2 व्हर्टिकल बार्स. 2 बार्सच्या मध्ये ज्याची अरेंजमेंट असते त्याला काय म्हणायचं? डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. म्हणजेच आता सपोज हा एलिमेंट आहे A1, नेक्स्ट एलिमेंट आहे B1, नेक्स्ट एलिमेंट A2, नेक्स्ट एलिमेंट B2. A1, B1, A2, B2. आपण काय केलं बघा, हा पहिला रो झाला. A1, B1 पहिल्या रो मध्ये आहे, A2, B2 दुसऱ्या रो मध्ये आहे, म्हणजे 2 रोज आहेत. A1, B, A2 कॉलम मध्ये आहे, B1, B2 परत कॉलम मध्ये आहे. हा पहिला कॉलम मध्ये आहे म्हणजे C1 मध्ये आहे, हा C2 मध्ये. सो दिस इज युअर रो नंबर 1, R1. दिस इज युअर रो नंबर 2, R2. Similarly, for vertical line, this is your column number 1, this is your column number 2. हा C1, हा C2, R1, R2. म्हणजे 4 एलिमेंटला 2 रो मध्ये
आणि 2 कॉलम मध्ये कशा फॉर्म मध्ये लिहायचंय 2 व्हर्टिकल बार्स. व्हर्टिकल बार्स म्हणजे 2 बारच्या मध्ये पोल असतात ना त्या टाइप मध्ये. म्हणजेच A1 B1 A2 B2 या अरेंजमेंटला 2 व्हर्टिकल बार मध्ये लिहिता आलं की त्याला काय म्हणायचंय डिटर्मिनंट. आणि जनरली डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल टी. कॅपिटल टी ने डिटर्मिनंट नोटेशन देता येतं किंवा अजून दुसरं नोटेशन डेल्टा वापरता येतो, अजून दुसरं नोटेशन वापरता येतं. जनरली डी वापरा किंवा डेल्टा वापरा, दोन पैकी एक नोटेशन वापरता येतं. म्हणजे टी इज इक्वल्स टू व्हर्टिकल बार मध्ये हे 2 व्हर्टिकल बार्स आहेत A1 B1 A2 B2. त्याच्यामध्ये 2 रोज आहेत, हॉरिझॉन्टल लाईन 2 आहेत, व्हर्टिकल लाईन्स 2 आहेत. म्हणजे 2 रोज अँड 2 कॉलम्स इन 2 व्हर्टिकल बार इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. आता बघा हा ऑर्डर महत्वाचा आहे 2/2. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा हा 2/2 असेल त्या केस मध्ये हा जो पहिला नंबर असतो दॅट इज नंबर ऑफ रोज. त्या डिटर्मिनंट मध्ये किती नंबर ऑफ रोज असतील त्याला इंडिकेट करतो. म्हणजे हा 2 काय इंडिकेट करतो नंबर ऑफ रोज. 2 विल बी व्हॉट नंबर ऑफ रोज. आणि डेफिनेटली हा जो सेकंड टर्म आहे इट इज नथिंग बट नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे या डिटर्मिनंटची ऑर्डर किती असणार आहे 2/2. 2/2 म्हणजे याच्यामध्ये 2 रो आहेत 2 कॉलम. लक्षात येतं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. येस दिस इज द. फॉर एक्झाम्पल 2/2 चा एक्झाम्पल सांगता येईल 1 2 3 4. 2/2 2 रोज 2 कॉलम 4 एलिमेंट 1 2 3 4. अजून एखादा एक्झाम्पल पाहिजे 7 8 -1 2. परत 4 एलिमेंट 7 8 -1 2. हा सुद्धा 2/2 चा डिटर्मिनंट झाला. ठीक आहे लक्षात येतं 2/2 डिटर्मिनंट. नाउ नेक्स्ट डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. आता त्याची डेफिनेशन काय असेल बघा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. आता परत 3/3 हा पहिला 3 नंबर ऑफ रोज. किती नंबर ऑफ रोज असतील 3 रोज असतील. म्हणजे आडव्या हॉरिझॉन्टल लाईन्स किती असतील 3. व्हॉट अबाउट दिस 3 नंबर ऑफ कॉलम्स उभ्या लाईन्स म्हणजे उभे टर्म्स हे किती असतील व्हर्टिकल लाईन्स म्हणजे कॉलम. 3 कॉलम आहेत 3 रोज आहेत. रोज 3 कॉलम 3. ओके R3 आणि C3 पर्यंतची अरेंजमेंट. म्हणजे किती एलिमेंट्स लागतील 3/3 चा अरेंजमेंट करायला 9 एलिमेंट्स लागतील. म्हणजे 9 एलिमेंटचे आपल्याला आता अरेंजमेंट करायचे. सो फॉर एक्झाम्पल व्हॉट इज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. त्याची डेफिनेशन बघा अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. आता किती एलिमेंट पाहिजे 9 सपोज करा. A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. all these elements A3 B3 C3 in how many rows. आता इथं 2 rows नाही, इथं किती पाहिजे 3 rows. 3 rows and 3 columns. 3 rows and 3 columns in. आता हा वर्ड तोच आहे, 2च वर्टिकल बार्स पाहिजे. in 2 vertical bars is called as determinant of order 3/3. is called as determinant of order 3/3. So this is the simple definition of determinant of order 3/3. So let us write this term as d is equals to. कसं लिहिता येईल बघा, याला 2 बार मध्ये लिहायचंय. 2 बार मध्ये लिहिलं म्हणजे डिटर्मिनंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं असं त्याचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा आहे. d is called as determinant कशामध्ये लिहायचं आहे 2 बार मध्ये. आता आपल्याला डिटर्मिनंट किती बाय किती ऑर्डरचा पाहिजे 3/3 ऑर्डरचा पाहिजे. कसं लिहिता येईल बघा. सो आय विल राईट A1 B1 C1 पहिला रो घेतला, A2 B2 C2 दुसरा रो घेतला, A3 B3 C3 तिसरा रो घेतला. पहिला रो दुसरा रो तिसरा रो. किती कॉलम्स आले ऑटोमॅटिकली पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम. म्हणजेच या डिटर्मिनंट मध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत.
म्हणून या डिटर्मिनंटची ऑर्डर काय लिहायचे 3/3 3 रोज अँड 3 कॉलम्स. तर या टर्मला म्हणायचंय डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. लक्षात घ्या आता हा टर्म आहे. सो दिस इज युअर रो नंबर 1 R1 म्हणायचं त्याला. दिस इज युअर रो नंबर 2 R2. दिस इज युअर रो नंबर 3 R3. लक्षात आलं R1 R2 R3. सिमिलरली C1 हा C2 आणि हा C3. C1 C2 C3 R1 R2 R3. 3 रोज आहेत म्हणून 3 कॉलम्स आहेत म्हणून 3. ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट इज 3/3. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 1 2 4 6 7 8 7 6 8 1 4 9. So this is example of 3/3 determinant. 3/3 determinant का म्हणायचंय कारण 3/3 मध्ये 3 रोज पाहिजे आहेत 3 कॉलम्स पाहिजे आहेत म्हणून या डिटर्मिनंटचं ऑर्डर 3/3 आणि हे एक्झाम्पल 3/3 डिटर्मिनंटचं आहे. ओके ठीक आहे. लक्षात आलं 2/2 डिटर्मिनंट अँड 3/3 डिटर्मिनंट. Determinant of order 2/2 and determinant of order 3/3. Value of determinant of order 2/2. Value of determinant of order 2/2. 2/2 ची व्हॅल्यू कशी काढायची. डिटर्मिनंट किती ऑर्डरचा आहे 2/2. म्हणजे सपोज करा आपण D = 2/2 म्हणलं की A1 B1 A2 B2. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्या. 2 रोज आहेत 2 कॉलम्स आहेत R1 R2 C1 C2. ओके R1 R2 C1 C2. नाउ नेक्स्ट आता बघा हा आपला एक तर रेक्टँगल फॉर्म मध्ये दिसतो किंवा स्क्वेअर फॉर्म मध्ये दिसतो. स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे. तर हे जे एलिमेंट्स आहेत A1 आणि B2 हे एलिमेंट कुठे आहेत बघा. स्क्वेअरचा डायगोनल. डायगोनल माहिती आहे ना सगळ्यांना कर्ण असतो हा डायगोनल वरती आहे आणि B1 आणि A2 सुद्धा डायगोनल वरती आहे. पण हा महत्त्वाचा सुरुवातीचा पार्ट आहे म्हणून याला काय म्हणायचंय these two elements are called as principal diagonal. What is meaning of principal diagonal? Main diagonal elements. main elements कोणते असतील A1 आणि B2 आणि नेक्स्ट B1 आणि A2 याला म्हणायचंय सेकंडरी डायगोनल. सेकंड पार्टला आहे म्हणून त्याला काय म्हणायचंय सेकंडरी डायगोनल. ओके प्रायमरी डायगोनल आणि सेकंडरी डायगोनल किंवा प्रिन्सिपल डायगोनल आणि सेकंडरी डायगोनल लक्षात येतं. हा पार्ट आहे प्रिन्सिपल हा पार्ट आहे सेकंडरी. प्रिन्सिपल डायगोनल सेकंडरी डायगोनल. आता व्हॅल्यू काढताना एक लक्षात घ्यायचंय. व्हॅल्यू काढताना या दोन एलिमेंटची म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन आणि सेकंडरी डायगोनलचं मल्टिप्लिकेशन आणि दोन्हीमध्ये मायनस साइन म्हणजे A1 B2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन A1 मल्टिप्लाय बाय B2 मायनस B1 मल्टिप्लाय बाय A2 म्हणा किंवा A2 मल्टिप्लाय बाय B1 म्हणा. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन A1 B1 A2 B2 म्हणजे A1 सोबत B2 मल्टिप्लाय A2 सोबत B1 मल्टिप्लाय आणि दोन्ही मध्ये कुठलं साइन द्यायचंय मायनस साइन द्यायचं. ठीक आहे दोन्ही मध्ये कुठलं साइन द्यायचंय मायनस साइन. सो दिस इज कॉल्ड एज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग दिस टर्म A1 B2 minus A2 B1. Multiplication of principal diagonal elements minus multiplication of secondary diagonal elements. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ 2/2 डिटर्मिनंट. लक्षात येतं. आता सिंपल एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल 2 1 4 1 4 2 किंवा 4 3 घेऊया. 2 1 4 3 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा असं जर क्वेश्चन आला तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस
डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे बघा. ऑर्डर म्हणजे किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत. 2 रोज 2 कॉलम्स म्हणजेच 2/2 डिटर्मिनंट आहे. याची व्हॅल्यू काढायचा सिंपल मेथड माहिती पाहिजे. 2 आणि 3 या दोघांचा मल्टिप्लिकेशन, या दोघांचा गुणाकार, आणि 4 आणि 1 या दोघांचा गुणाकार. पण घेताना अगोदर कुठला गुणाकार यायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन कुठलं घेणार, प्रिन्सिपल जो महत्वाचा आहे, मेन आहे, जो हा आहे मेन. 2 × 3 6, 4 × 1 4, तो 6 - 4 असं आलं पाहिजे. तो पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ही व्हॅल्यू d = 2 × 3 - 4 × 1. So what is multiplication of 2 × 3? 6. Multiplication of 4 × 1 4. So what is 6 - 4? 2. So value of the determinant is 2. So d = 2. लक्षात येतं. नेक्स्ट परत एखादा एक्झाम्पल घेऊ. 2 4 -3 -1 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. 2 4 -3 -1. आपला माहिती तीच d = डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. तर याच्यातले परत 2/2 चा डिटर्मिनंट आहे, 2 रोज आहे, 2 कॉलम्स आहेत, म्हणजे 2/2 आहे. म्हणजे आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आणि -1 चं मल्टिप्लिकेशन, -3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन, आणि दोघात कुठलं साइन द्यायचंय, मायनस साइन द्यायचंय. ठीक आहे. म्हणजे 2 × -1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस, काही लक्षात घ्या, -3 आणि -3 आणि 4. हा -3 आपला सिम्बॉल आहे, कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे -3 × 4 -3 × 4. बघा काय तर 2 आणि -1 चं मल्टिप्लिकेशन -2 -3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन -12. 4 × 3 12, मायनस साइन म्हणून -12. हा मायनस आणि हा मायनस ऑब्वियसली प्लस होतो, म्हणजे -2 + 12. What is value of -2 + 12? It is 10. So determinant is equal to d = 10. लक्षात येतं. 2/2 डिटर्मिनंट कशी व्हॅल्यू काढायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या दोन एलिमेंटचा गुणाकार, या दोन एलिमेंटचा गुणाकार आणि मायनस करून टाकायचा. जो काही बघा 2 आणि -1 चं मल्टिप्लिकेशन -2 येतो, -3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन -12. सो -2 + 12 म्हणजे 10. ओके, ठीक.